तो बघ कसं नाचता मस्त. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या माझ्या हक्काच्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आता तुमका माहिती आहे सगळीकडे शिमगोत्सव चालू आहे. शिमगोत्सव आता म्हणजे आता हे 5-6 दिवस 8-10 दिवस म्हणजे गोमू किंवा कापड खेळ पालखी आपल्या दारोदारी येत असतात किंवा शंकासूर असे लहान मुलं घेऊन येत असतात. तर त्याच्यातलंच आजचा दिवस मी तुमका आज दाखवणार आहे. आजचा दिवस म्हणजे आमच्या इकडे गोमू इले होते, तर ते मी तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. शंकासूर छोटे शंकासूर असतात ते पण बघा तुम्ही पुढे नक्की येत. आधी सुरुवात माझ्या नैवेद्यापासून आहे. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडली तर नक्की करा. चला. भाजी पण झाली करून बहुतेक ते माझं लक्षात नाही आलं, कारण चंद्रग्रह काहीतरी ग्रह ना, त्याच्यामुळं 11च्या आधी सगळं नैवेद्य करूच होतं. त्याच्यामुळं जरा ही घाय झाली, करू भेटलं नाही. खोबरा किसून ठेवला आहे. ही नैवेद्य वाटी डाळ, ही गोडी बटाट्याची भाजी आणि इकडे चण्यात याची उसळ करूची अजून. तर ह्या एवढा करून झाला. पप्पा बोलतात आधी देवाचं नैवेद्य करून घे, त्याच्यानंतर मग हे कर आपला नेहमीचा म्हणजे वडे वगैरे सगळं करूया. तर अशा प्रकारे एवढा सगळा झालेला आणि आता आम्ही वडे करू बसता. तर अशा प्रकारे फोडणी वगैरे देऊन झालेला. यानंतर उकाळू येलो की खोबरा टाकणार. वडे झालेले आहेत आपले. इकडे कडे या हे सगळं डबो आणि आता वाट बघूची उकाळू येतात त्याची. नंतर मस्तपैकी जेवणार. आता भूक तर लागलेली आहे. सकाळी काय मुंबईतून पुरणपोळी दिलेले होते, ते खाल्ले आणि आता जरा भूक लागली. आणि इकडे सकाळी सगळेच पीठ मळून ठेवला नाही होता आणि मी तेल तापोपर्यंत हे इकडे गोळे करून ठेवला नाही आणि आता हे इकडे तापून ठेवतात आणि मी एका साईडकडे तळून घेतो. या साईडकडे टाकलेले आहेत आणि एवढे झालेले आहेत. तर हे कशासाठी असतात म्हणजे त्याच्या मागचं हे थांबा सांगते तुम्हाला. एवढं वाटतं हां. तर ते 3 लहान दिसतात. तर एक चुली का आणि 2 बाबांच्या पप्पांका आई का अशी 2 वाडी काढली जातात बाहेर, त्याच्यासाठी 2. तर ते 2 छोटे लहान त्याच्यासाठी काढलेले आहेत. आणि इकडे नंतर उसळमध्ये टाकू का थोडासा खोबरा ठेवला किसून आणि आता परत थोडेसे वडे काढूचे आहेत. चला. तर आज ग्रहण असल्यामुळं भटजीने सांगितलं ना की 11च्या आधी नैवेद्य दाखवा. तर नैवेद्य काढलेलं हे वडे, हे भात, इकडे ही गोडी बटाट्याची भाजी, ही डाळ, ही चण्याची भाजी जरा फोडणी खराबलीच होती त्याच्यामुळे अशी काळी दिसतं. तर जाऊ दे. तुम्ही म्हणशाल आता एवढाच किती केलेला. तर मम्मी सांगता की देवा का कांद्या लसणाचं नैवेद्य नाही करूचो. तर देवासाठी फक्त अशी गोडी बटाट्याची भाजी एवढीशी थोडीशी केलेली आहे, डाळ आणि ही, आणि नंतर जे आमका लागत ते आम्ही कांदा लसूण घालून हे करणार. तर देवापुरता ह्या असा थोडा असा बनवलेला. आणि आता नैवेद्य काढतोय मी. इकडे पप्पाने अर्धा ठेवला आणि पीठ मळून काढूचे. माका बोलतात आधी तू नैवेद्य दाखवून घे 11च्या आधी आणि नंतर मग आपण परत पुण्य 5 चालू करूया. चला. तर मग आता मी नैवेद्य काढतोय, देवाक दाखवून घेते, नंतर परत भेटूया. मग झाला आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून झालेत. आता परत म्हणजे अजून थोडेफार वडे करूचे आहेत, ते आता करूचा. थोडाफार जेवण पण बनवूचा. नैवेद्यवाटी केलेला तेवढा झाला आणि आता परत चालू करता तळू का. चला. आणि आता देते फोडणी का चण्याची उसळ. तर अशा प्रकारे फोडणी देऊन झालेली आहे. वास तरी चांगला. बघूया कितपत चांगली लागतं. गॅस आता मोठं करू घेऊ. तर ही आमची मनी मॅम. हिच्यासोबतचा एक जण अजून होता, तर मेला मी मुंबईत असताना. आमचं बंडेश भाई डॉन. तर हे आता एकलिया पडला. ह्याचा अंगडा कोण खेळोक नाही, कोण नाही. कसं काय मेला पप्पा म्हणतात रात्री तर होता चांगला, सकाळी बघता येता मेलेला होता. तर अशा प्रकारे प्रत्येक सर्रास घरात ना दिसणारा मांजर यो प्राणी. इकडे बघ. दैविक तुका घेऊन आपटे तेव्हा बघा कसं धावतीलो बोंब फाटल्यावर. तर आम्ही बसता आता जेव का. जेव्हा तुम्ही पण जेव का. वड्यात वड्यासोबत उसळा, लोणचा, भात, गोडी बटाट्याची भाजी, डाळ, पापड,
सगळा. जेव्हा तुम्ही पण जेवू का, आज नैवेद्य दाखवतात आमच्या इकडे. आणि आता संध्याकाळनंतर संकासूर चालू होतील, म्हणजे लहान मुलं मास्क वगैरे घालून येतात आणि नाचतात. तर दाखवेन तुमका मी गेले की. चला आता जेव्हा जेवू का, माका पण लागल्या जोराची भूक. तर हे संकासूर आमच्याकडे असे, आम्ही पण लहानपणी आम्ही पण असे जायत होतो घरोघरी. आधी काय म्हणणार असतं सांगा, सगळ्यांनी एकदम नाही नाचूचा, एका याच्यात. हां दोघांनी नाचा, मग दोघांनी नाचा. थांब थांब थांब. हां मी बसून मजा घेणार आहे. ओके सुरुवात. अरे वर बघ. देवा पैसे, देवा पैसे. हां पैसे देवा माका. हा हरण्यानं वाघच आणला ना. चल सुरुवात. पाच वाजव चक्की. पैसे देणार नाही नाही तर. होय होय. पैसा. तुझं नाव सांग, प्रत्येकानं नाव सांगा आपापला. तुझा 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 अर्णव. आता चेहरे दाखवा तर पैसे देईन मी, नाही तर नाही देणार. तो बघ तुला असतं अरण्या. हा तोंड दाखव. ओके तू किती तुझं नीट सांग तरच पैसे देईन. तू 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 पण चौथीत खरोखर की. हां थांबा 2 मिनटं थांबा. वा तोंडा कशा खाली, तुझ्याकडे सगळी चिल्लर दिसत आहे. हरण्या दाखव, तुझे दाखव. हां संध्याकाळी पार्टी करूया. हा काय संध्याकाळी पार्टी करूया सगळ्यांनी. जेवढे पैसे जमतील तेवढे सगळ्यांनी घेऊन येवा. रात्री पार्टी करूया आमच्याकडनं. तिखट मसालो मीठ माझ्याकडनं. तर अशा प्रकारे आमच्याकडे संकासूर येतात आणि पूर्ण वाडीतली घरं अशी फिरतात. आम्ही पण असे लहानपणी मजा करू. आता काय मोठे झाला. बसलो आहे मी इकडे खडा आता. आणि आता दुसरी पार्टी येतात संकासुराची, दाखवते तुमच्या त्यामध्ये. दुकानावर चाललेत आता. पैसे जमा केला नाही आणि आता दुकानावर खाव घेऊन चालले आहेत. घरच्याने विचारलं नाही पैसे किती जमा झाले, तर एवढेच म्हणून सांगतात. असं विषय जाऊ दे, मजेची गोष्ट. शिमगोत्सवा. हे बघा ही दुसरी पार्टी येईल आहे चक्की वाजवीचा. पैसे जमावलेले असेच संपवतं ते. दद्दू काय तुमचं दद्दू युट्यूबवर. हां राजे ये तू पण नाच. दोघा जण मगाशी दोघा जणांका नाचोक लावल्या. आता तुमची तुम्ही जोडी ठेवा. हां चक्की दुसऱ्यानं वाजवा. हां चक्की दुसऱ्याकडे द्यावा. आधी तो थंडा पिऊ दे. थांब संपवलास 50च्या वर. हां आहे तेवढेच तुझे. चड्डी खाली आहे तुझी पैशाच्या वाजनाला. लय आठवलं रे. हां काय सांगतं हायला, ह्याच्याकडे नोटीस दिसतात. तो बघ कसं नाचता मस्त. ठोक्यात नाचा ठोक्यात. काय परत पहिल्यापासून. हा अरे काय चाललास. ओके आता दुसरे थांबाल. अरे सारंग तुझी नाडी बघितली याच्यावर की दादा कोणके सारखी. चेरू दाखव तुझो, मग टीव्हीत दिसशील तू लावशील तेव्हा. हा तो सारंग आमचो. डड्डू दिसत नाही ग यांच्या. आता मुंबई गेला तेव्हाच. हा मग हे बघ कसे म्हणतात मस्त.
सारंग तू म्हणत नाही, नीट नाच. जेवलाच नाही तसे म्हणतास रे तुम्ही. झाला एवढाच. हो हळूहळू म्हणतात येलय. देवा आता पैसे देवा. हा पैसे देवा. हा एकट्यान म्हण बघू दाखव. हा मग यो बघ कसं नाचता. चक्की बघ कसली वाजवता. चुकलंस. हा ठोक्यात वाजवता शे. चिनू तू पण की सकाळसूर आता. देवा आता बसलास कशाक पैसे देवा. हा सपले सुट्टे ना. आता तुम्ही नाचलास मग माका पैसे देऊ नको. हा हो फोटो काढलाय, व्हिडिओ केलाय तुमची. तर हे आमच्या गावातलेच बाजूच्या वाडीतले गोमू घेऊन इल्यात. गायत ब्यात भारी घातलं काय तर रे. आमच्याकडे पद्धत माहिती आहे ना, 5 दिवस चालूच ना. तू पण लावतो साडी. मला दाढी तर मी मास्क लावलं. मास्क लावलं होतं. पण ते बापा नको. होय काय तुम्ही म्हातारे वाटशा. रंगू करून निघाली सदा.
तर अशा प्रकारे शिमग्यात आमच्याकडे गोमू असतात, म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि तिकडे गाणी वगैरे काय असतील ती बोलतात. तर शिमगा आता हे जवळजवळ 7-8 दिवस चालू असतात. हे आमच्या बाजूच्याच वाडीतले होते. आणखी एक सांगोचा विषय म्हणजे काय, आरती केली जातात, म्हणजे तळी केली जातात आमच्या भाषेत. तर तळी करतात, गोमुख हळद पिंजर लावतात. पण आई मुंबई असल्यामुळं ता झाला नाही. तरी पण मी बघित होते कोणतरी येता काय लेडीज वगैरे, पण ती लेडीज वगैरे कोणी इलेली नाही, इकडनं फिरकलेली नाही. तर असं विषय असता. आवडली तर नक्की लाईक कमेंट, आणि तुमच्या पण गावात येतात काय सांगा. चला.